आहे आमचं. केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तीनही गुन्हे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली. त्यानंतर केजच्या शासकीय विश्रामगृहात अप्पर पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांची 5 तास बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडकडे रवाना झाले. देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपी अद्याप फरार असून त्यात पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू आहे. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या विशाल गवळीला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. त्याची पत्नी साक्षी गवळीलाही 2 जानेवारीपर्यंत कोर्टानं पोलीस कोठडी दिली. विशाल गवळीला काल शेगावमधून अटक केल्यानंतर सकाळी कल्याणमध्ये आणण्यात आलं. सुरुवातीला तो ठाणे क्राईम ब्रांचच्या ताब्यात होता. नंतर त्याला कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. विशाल गवळीवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. परिसरात त्याची बरीच दहशत आहे. कल्याणच्या चिमुरडीवर आज अंत्यसंस्कार पार पडले. त्यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक जमले होते. त्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी ह्या दोघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. मान्य न्यायालयाकडून त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली, त्याचबरोबर कुठं हत्या केली, कोणतं हत्यार वापरलं, अजून यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, त्या अनुषंगानं कोळशेवाडी पोलीस सविस्तर तपास करतील. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपी विशाल यानं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपला चेहरा मोहरा बदलण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यानं शेगावमधील श्रीकृपा जेंट्स पार्लर गाठलं. पण त्याच्या पाळतीवर असलेले शेगाव पोलीस त्याच्यापेक्षा चाणाक्ष निघाले. विशाल गवळी सलूनमध्ये असताना अगोदर एक वाहतूक पोलीस दुकानात गेल्यावर लगेच साध्या वेशातील पोलीस घुसले आणि त्यांनी आरोपी विशालच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोळशेवाडीतील पोलिसांशी चर्चा केली. तसंच पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वनही केलं. या हरामखोर नराधमाला फाशीचं होणार आणि फाशीचं होणार. मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे. पोलिसांकडनं सुद्धा माहिती घेतली आहे. अशा नराधमांना शक्य असतं तर चौरंगा केला असता, पण चौरंगा करणं शक्य नाही. त्याच्यामुळे संविधानाच्या माध्यमातून असल्या हरामखोरांचा करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे.